22 फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त सुतार लोहार समाज प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटी येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडली। समाजातील सुतार लोहार समाजाचे नागरिक विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभागी झाले। या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी हे होते। मार्गदर्शक गजेंद्रदादा सोनवणे, रविभाऊ आवरकर, नारायणभाऊ क्षीरसागर। या कार्यक्रमात सुतार लोहार समाज प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटी नाशिक अध्यक्ष समाधान येशीकर, कार्याध्यक्ष मंगेश क्षीरसागर, समन्वयक सचिन आढाळकर, उपाध्यक्ष ईश्वर मोरे, अविनाश राजगुरू, सचिव अक्षय जगताप, सहसचिव कृष्णा जगताप, मार्गदर्शक नारायण क्षीरसागर, राजेंद्र गजेंद्र सोनवणे, रवी आवरकर, प्रमुख पाहुणे समाजभूषण अनिरुद्ध धर्माधिकारी, समाजभूषण किरण कुवर, शिक्षणाधिकारी, आधारस्तंभ लखन नाना आहेर, युवा नेते पवन क्षीरसागर, सदस्य सुहास देवरे, निखिल शिंदे, अभिजित खारकर, प्रकाश यशवंते, शिंदे प्रसिद्धी प्रमुख निखिल शिंदे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। जयंती उत्सवात आज सुतार लोहार समाज प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती पंचवटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहून आनंद झाला। खरं तर आमचे रविभाऊ असतील, आवरकर किंवा सचिन भाऊ असतील, हे सगळे आमच्या पिढ्यानपिढ्या संबंध असलेले लोक आणि ज्या समाजाने जग बनवलं, एक विश्व निर्माण केलं आणि त्यासाठी ज्यांचं एक मोठं योगदान आहे, अशा आपल्या विश्वकर्मा समाजाला प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या सचिन भाऊ असतील, रविभाऊ असतील यांच्या हातून असंच समाजकार्य घडो ही देवाच्या मी प्रार्थना करून थांबतो। आज विश्वकर्मा जयंतीच्या सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि जे काही आमचे निश्चित साहेब भाऊ आहे हे खूप उत्साहाने विश्वकर्मा जयंती साजरी करतात दरवर्षी आणि खूप आनंद होतो। आता मी जवळजवळ 2-3 जागेवरती जाऊन आलो, पण जायचं आहे आणि असाच सर्व उत्साह सर्व समाज बांधवांमध्ये पाहिजे आणि जय विश्वकर्मा। सर्वप्रथम मी तमाम भारतीय नागरिकांना आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आज विश्वकर्मा जयंती असल्याने नाशिक शहरात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात कार्यक्रम ठेवले आहे। त्यापैकी आडगाव नाका येथे आमचे मामा समाधान येशी तसेच लखन आहेर, सचिन भाऊ आढळकर, मंगेश क्षीरसागर यांच्या सर्वांच्या मदतीने व इच्छेने आडगाव नाका या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्या निमित्ताने त्यांनी मोठे उपक्रम राबवले, त्या जेणेकरून रक्तदान शिबिर असेल किंवा महाभारत असेल असे उपक्रम राबवले आणि या नाशिक शहरामध्ये अशी एक रूढी परंपरा आता पडत चालली आहे की विश्वकर्मा जयंती प्रामुख्याने फक्त विश्वकर्मा मंदिर नाशिक या ठिकाणीच व्हायची, पण समाजामध्ये तरुण उमेदवार आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सर्वांना असे वाटते की विश्वकर्मा जयंती ही प्रत्येक ठिकठिकाणी झाली पाहिजे, प्रत्येक चौकात झाली पाहिजे किंवा प्रत्येक एरियात झाली पाहिजे। त्या अनुषंगाने कोणाकडे कुठले वर्गणी न मागता स्वखर्चातून आपले लखन आयर असतील, समनेशी असतील किंवा मंगेश भाऊ क्षीरसागर असतील, सचिन वाडकर असतील, स्वखर्चातून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करतात। आज या ठिकाणी प्रभू श्री विश्वकर्मा चौक असेही नामकरण करण्यात आलं आहे। सर्व नाशिककरांना, विश्वकर्मी समाज बांधवांना मी माझ्यातर्फे व कपालेश्वर मंदिर ट्रस्ट नाशिक तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय विश्वकर्मा। सृष्टीचे निर्माता भगवान विश्वकर्मा आज यांची जयंती आहे। मी नाशिक जिल्ह्यातील तसेच नाशिक शहरातील तसेच महाराष्ट्रातील व भारत देशातील तमाम विश्वकर्मीय जनतेला मी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व विश्वकर्मीय बांधवांना व भगिनींना आवाहन करतो की भगवान विश्वकर्माच्या छत्रछायेखाली जो आपला विश्वकर्मीय समाज येतो त्या विश्वकर्मीय समाजाने सर्वांनी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे, कारण काळाची ती गरज आहे। त्यामुळे या सृष्टीचे जे निर्माते आहे भगवान विश्वकर्मा, ज्यांनी त्यांच्या 5 पुत्रांच्या आधारे ज्या या सृष्टीची निर्मिती केली, त्या 5 पुत्रांच्या साह्याने आज जो समाज एकत्र झालेला आहे त्या समाजाने अशाच प्रकारे अखंड एकत्र राहून या समाजाची उन्नती व प्रगती करावी अशीच मी समाजाला एक इच्छा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त मी आज या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद।
आज दिनांक 22 फेब्रुवारी आज आमच्या विश्वकर्मा समाजासाठी दिवाळी दसऱ्याचा दिवस आहे. त्यासाठी आज विश्वकर्मा जयंती असल्याने सगळ्या समाज बांधवांना मी विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व विश्वकर्मा समाजाने या जयंतीनिमित्त सगळे एकत्र येण्याची प्रयत्न सदैव करत राहावे ही माझी इच्छा आहे. जय विश्वकर्मा. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.